आज मी तुम्हाला दाखवणार आहे तांदळाच्या पिठाचे वाफेवरचे पापड कसे बनवायचे ते। त्यासाठी मी घेतले 1 वाटी पीठ। तांदूळ चांगले धुवून त्याचं पीठ करून आणायचे। 1 वाटी पिठाचे 20-30 तरी पापड सहज होतात। आता आपण या पिठात पाणी टाकायचे, मिक्स करून घ्यायचे चांगलं। मीठ टाकायचे, जिरा टाकायचे। या पद्धतीने आपण हे ठेवणार आहोत तांदळाचं। जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं। एका ठिकाणी आपण पाणी ठेवूया गरम करायला। 2 प्लेट घेतली मी पातळ अशा, त्याला तेल लावून घ्यायचे। त्यात तुम्ही पापड खार पण टाकू शकता त्या पिठामध्ये। पापड खार न टाकताही ते चांगलं फुगतात ते। आता आपण दोन्ही ताटाला हे लावून घ्यायचे तेल, जेणेकरून ते पीठ त्याला चिपकणार नाही। तुम्ही बघता या पद्धतीने मिश्रण करून घ्यायचे। जास्त पातळ पण नाही आणि थोडं घट्ट पण नाही, असं मीडियम असं केलेले। जिरा टाकले त्याच्यामुळे पापड अजून छान दिसतात। असे टाकून ते पसरून घ्यायचे चांगलं। एकदा पाणी उकळलं की पापड पण पटपट होतात, जास्त वेळ लागत नाही याला पण। पाणी आपलं चांगलं उकळलं, आता आपण ती प्लेट त्याच्यावर ठेवायची। 2 मिनिटं ठेवायचे, त्याच्यावर ताट ठेवायचे। तुम्ही ती प्लेट उलटी करून पण ठेवू शकता, पण मी या पद्धतीने ठेवली आहे। आता परत थोडंसं उलटं करूया। पहिल्यांदा ठेवताना आपण या पद्धतीने करणार आहोत। एकदा पाणी चांगलं उकळलं की पटपट होतात ते। आता आपण झाकून ठेवूया ते। बारीक सुई घ्यायची आहे, त्याला पाणी न लावता पण ते निघतात ते पापड। आता तुम्ही थोडंसं पाण्यात टाकायची ती प्लेट, त्याच्यामुळे पण लगेच निघून जातात ते। आता सुई सगळीकडे फिरून घ्यायची व्यवस्थित। हे पापड सहज निघतात, तुम्ही बघताय एकदम छान पातळ असे हे पापड झालेले। आता हे सुती कापडावर टाकायचे किंवा एखाद्या प्लास्टिकवर जरी टाकलं तरी तुम्ही चालेल। हे घरातच वाळवले तरी चालेल तुम्ही। मी घरातच पंख्याखाली ठेवलेत ते। आता परत आपण ते टाकूया मिश्रण त्याच्यामध्ये, फिरून घेऊया प्लेट। एक प्लेट झाली की दुसरी प्लेट आपण त्याच्यावर ठेवायचे, पटपट होतात हे पापड। त्या पद्धतीने आपण सगळे पापड काढून घेणार आहोत। पाणी आता चांगलंच उकळले आपलं। पटपट प्लेट ठेवायची त्याच्यावर। तुमच्याकडे जो मोठे असेल तर तुम्ही मोठे ज्या आकारचे ठेवायचे तुम्ही त्या आकारचे ठेवू शकता। तुम्हाला बारीक ठेवायचं तर बारीक, मी मोठी ठेवली आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने असे पापड होतील। जेवढी प्लेटची आकार मोठी असेल तेवढे मोठे हे पापड होणार आहेत। आता हे पापड आपण थोड्या वेळ अर्धा तास उन्हात ठेवणार आहोत। पापड आता चांगले वाळलेत। आता तुम्हाला मी तळून पण दाखवणार आहे की किती फुगतात हे पापड। पापड आपला चांगलाच मोठा झालेला आहे, एकदम पांढरा शुभ्र असं झालं आहे। तुम्हाला 1-2 दाखवते मी तळून। हे पापड आंब्याच्या रसावर खायला खूप छान लागतात। तुम्ही खाल्लेच का कधी आंब्याच्या रसावर पापड? नक्कीच ट्राय करा। हे झाले आपले तांदळाचे पापड। नक्कीच बनवून बघा, एकदम साधी सोपी रेसिपी आहे, जास्त वेळही लागत नाही याला। दुप्पट फुलणारे असे हे पापड आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली नक्कीच कमेंटमध्ये सांगा। जय महाराष्ट्र।